नमस्कार, मी राज भालेराव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे टी विथ स्टार्स. तर चला मित्रांनो, आज आपण नवीन पाहुण्यांना भेटणार आहोत. कोपरगावचे प्रसिद्ध असे रॅपर मिस्टर अभिषेक राज. याव अभिषेक राज कोपरगाव ये मी 17 आपला हुडे ये पोरसन की सगळे घालता धिंगाणा करता राडे हे वाईब करता रोज पोर पाकट येडे झाले हे सगळे साईडला वाता कोपरगावची पोर आले ये मी 17 आपला हुडे. नमस्कार सर, नमस्कार. तुमचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. तर सर्वप्रथम प्रेक्षकांना आपला परिचय करून द्यावा. IMS 17 आपला हुडे ये पोरसन की सगळे घालत्या धिंगाणा करत्या राडे ये वाईब करत्या रोज पोर फाकाट येडे झाले हे सगळे साईटला व आता कोपरगावची पोर आले. यस, तर माझं नाव अभिषेक राज, मी कोपरगाव अहिल्यानगर मध्ये राहतो. तुमचं नाव अभिषेक राज, संपूर्ण नाव काय? तर माझं नाव अभिषेक राजेंद्र भारसकर आणि माझं स्टेज नेम अभिषेक राज आहे. तर सर, मला एक सांगा की तुम्ही रॅपर व्यतिरिक्त अजून काय करता? तर मी एक डान्स कोरिओग्राफर पण आहे. ऍक्च्युली माझी डान्स पासून सुरुवात झाली होती आणि मला रॅपची पण आवड होती. तर मी स्वतः रॅप लिहितो आणि मी स्वतः रॅप गातो. वा वा वा, म्हणजे स्वतः रॅप लिहितात यस आणि स्वतः गाता पण. यस यस. वा वा. तर सर, आम्हाला सर्वप्रथम हे सांगा की तुम्ही डान्स कोरिओग्राफी किती वर्षापासून करतात आणि कुठे कुठे करतात? मला एक 5-6 वर्ष झाले असं मी तेव्हापासून डान्स कोरिओग्राफी करतो आणि कोपरगाव आणि शिर्डीमध्ये माझे क्लासेस आहे. तर वेगवेगळ्या बॅचेस असतात, 3-4 बॅचेस मी कोपरगावला पण घेतो. एका बॅचला सर्वसाधारण किती विद्यार्थी असतात? मिनिमम 20-15 विद्यार्थी आहेत. अच्छा, मग मला सांगा की तुम्हाला रॅप लिहिण्याची आवड कधी आणि कशी निर्माण झाली? तर ऍक्च्युली मला आधीपासूनच आवड होती. मी जेव्हा स्कूलला होतो 5वी-6वीला असताना मी टीव्हीला बघायचो की रॅपर वगैरे नाही का, त्यांचे सॉन्ग वगैरे, तर ते मला खूप कनेक्ट करायचं की मला पण असंच काहीतरी करायचंय, मला असं बनायचंय. सगळेच जण इन्स्पायर असतील त्याचे सॉन्ग वगैरे, यो यो हनी सिंग वगैरे तुम्हाला माहितीच असेल. हो. तर मी त्याचे सॉन्ग वगैरे बघायचो, मला त्याचं ते पूर्ण लुक वगैरे खूप असं कनेक्ट व्हायचं आणि मला आधीपासूनच त्याची आवड होती. तर मी तेव्हाच ठरवलं होतं की मला असंच काहीतरी बनायचंय ना, असंच म्हणजे नाही का हे करायचं, हे काहीतरी वेगळंच आहे. तर आणि मग त्यानंतर मी थोडं थोडं रायटिंग करत गेलो, लिहायचो. मग मला डान्समध्ये पण आवड होतं, तर मी डान्स पण करत राहिलो. मग जास्त डान्सकडे फोकस दिला आणि आता कुठेतरी मग मी गाणे पण अपलोड करायला लागलो. तर सर, माझा आपल्यासाठी पुढील प्रश्न हा आहे की तुमच्या जीवनात पहिल्यांदी लिहिलेला रॅप कोणता आणि ती कल्पना तुमच्या डोक्यात आली कशी? तर माझा फर्स्ट रॅप मी आता म्हणजे अपलोड केला, जो ड्रॉप केला तो इन्साफ दो म्हणून होता. तर कोलकात्याला एक लेडीज महिलावरती बलात्कार वगैरे झाला होता. तर बेसिकली कलाकार तोच असतो की जे आपल्या आसपास घडतंय आणि जे सोसायटीमध्ये चाललोय त्यावर तो आवाज उचलेल नाही का. तर तेच माझ्या ऑटोमॅटिक म्हणजे माझ्या डोक्यात होतं ते बघून की मला असं काहीतरी राईट करायचंय की लोकांना काहीतरी त्यामधून चांगला संदेश भेटेल. त्या दृष्टिकोनाने मग मी तो रॅप टाकला आणि खूप छान रॅप झाला होता तो. हा की तो जास्त व्हायरल नाही झाला, पण तो मुद्दा एकदम परफेक्ट होता. तर त्याची लाईन मी तुम्हाला ऐकवतो काही. ऐकवा ऐकवा. चलेगा कब तक लड़कियों पे अत्याचार, चलेगा कब तक लड़कियों पे बलात्कार, धर्म को धर्म से लड़ा रही है ये सरकार, रेप करके गुंडे घूम रहे हैं क्यों आजाद, दो जवाब हम सबको, अगर ना मिले जवाब तो पूछूंगा उस रब को, हिंदू मुस्लिम सिख ईसाई इन सबको, लड़कियों को हक दो, इंसाफ दो, लड़कियों को हक दो, इंसाफ दो. वा वा वा, छान छान छान, खूपच छान. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, त्यांनी महिला डॉक्टरवर झालेल्या रेप विषयी जी त्यांचा राग होता, जी खदखद होती, ती या रॅपच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली. कलाकार असाच असतो, तो लेखक असेल, तो दिग्दर्शक असेल, तो निर्माता असेल, तो रॅपर असेल, तो गायक असेल, गीतकार असेल, त्याच्या मनातलं जी खदखद असेल किंवा त्याला ज्या गोष्टीचा राग आलेला असतो त्याला व्यक्त व्हायला जागा प्लॅटफॉर्म हाच असतो.
की त्यांनी कुठल्या तरी शब्दांद्वारे व्यक्त व्हावं. तर सरांनी जो पहिला प्रयोग केला तो खूप सामाजिक विषय घेऊन त्यांनी केलेला आहे आणि त्याच्या ओळी तुम्ही ऐकल्यात. त्यांच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊ शकतात आणि तो रॅप पूर्णपणे पाहू शकतात. अतिशय सुंदर असा रॅप आहे त्यांनी केलेला, तर तुम्ही पण त्याचा आनंद घ्या. मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की यापुढेही भविष्यात तुम्ही पूर्ण वेळ या क्षेत्रातच वेळ देणार आहात का? हो, मला या क्षेत्रामध्ये मी पूर्ण टाइम देणार आहे. अजून माझे खूप सारे प्रोजेक्ट आहे. खूप सारे रॅप लिहिले मी. युट्यूबला येतीलच लवकर. तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम वगैरे फॉलो करून ठेवा. माझे अपडेट कळेल तुम्हाला. आणि अजून खूप सारे प्रोजेक्ट माझे येतील. तर मित्रांनो, सरांची इंस्टाग्राम आयडी आणि युट्यूब लिंक खाली तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. त्यांच्या युट्यूब आयडीवर जाऊन तो व्हिडिओ पाहावा. आवडल्यास चॅनल सबस्क्राईब पण करावं, लाईक करा, शेअर करा. तर सर, तुमचं आता लेटेस्ट मध्ये जे गाणं गाजत आहे, जो रॅप गाजत आहे, MS-17 हुडे, खूप सुंदर गाणं झालेलं आहे. तर मला हे सांगा की त्याचे निर्माते कोण आहेत आणि हे गाणं तुमचं बनवत असताना तुम्हाला कुठल्या संकटाचा सामना करावा लागला? तर सर, तुम्हाला तर माहितीच आहे, मी एका ग्रामीण भागातून येतो, कोपरगाव मधून. तर मला निर्माता भेटणं खूप अवघड होतं. पण मी ठरवलं की मी स्वतः ते निर्मिती करेल. आणि मग मी माझ्या फ्रेंड्सला घेऊन, सर्वांनी मला खूप जास्त सपोर्ट केला, माझ्या मित्रांनी. तर आम्ही ते पूर्ण हुडे MS-17 हा रॅप सॉन्ग बनवला. आणि खूप साऱ्या अडचणी आल्या, जसं की म्हणजे फायनान्शियली पण बजेटचा वगैरे प्रॉब्लेम. आणि शूटला पण खूप जास्त प्रॉब्लेम झाला की गावातच करायचा होता. आणि रॅप वगैरे म्हटलं तर लोक सपोर्ट नाही करत. लोकांना वाटतं की हे काय एडे साळे करताय, नाही का. पण मी त्यांना एकच सांगू इच्छितो, ही कला आहे माझी. ह्या कलेच्या द्वारे मी माझं गावाचं नाव पुढे घेऊन चाललोय. माझ्या फॅमिलीचं, माझं स्वतःचं नाव. आणि जे माझ्या आसपास घडतं, मी त्याच गोष्टी माझ्या गाण्यामध्ये सांगतो, तेच माझ्या गाण्यामध्ये लिहितो. आणि तीच गोष्ट मी युट्यूब आणि यावर अपलोड करतो. तर शूट करताना खूप सारे प्रॉब्लेम आले, जसे की माझे फ्रेंड होते जे डान्स करायला होते. तर त्याचा एका जणाचा पाय फ्रॅक्चर झाला, म्हणजे थोडासा मुरगळला होता. तरी त्यांनी कंटिन्यू केला आणि तो शूट कम्प्लीट केला आम्ही. तर मला या गोष्टीचा फार आनंद होतो की माझ्याकडं सगळे माझे जे मित्र आहे ते खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. आणि त्यांचा मला खूप जास्त सपोर्ट आहे, त्यामुळे हे गाणं पूर्ण बनू शकलं. तर सर, माझा आपल्यासाठी पुढील प्रश्न असा आहे की कला या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. मग तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सपोर्ट होता का? तर घरच्यांचा सपोर्ट म्हणजे घरामध्ये मी एकटाच आहे, म्हणजे माझी आई आणि मी राहतो. वडील नाही आहे मला. तर घरची सगळी जबाबदारी माझ्यावरच होती. त्यामुळे आईला असं वाटत होतं की मी काहीतरी जॉब वगैरे करावं, कुठेतरी सेटल होऊन जावं. पण मला आधीपासून माझ्या कलेवरती विश्वास होता आणि मला कलेची आवड होती. तर मी जास्त त्यावरच फोकस केला. आणि मग नंतर माझं नाव वगैरे होत गेलं, तेव्हापासून मग आई मला सपोर्ट करते. वा वा, छान. बघा मित्रांनो, कोपरगाव या एक छोट्याशा ग्रामीण भागातून एखादा रॅपर तयार होणं किती मोठी गोष्ट आहे ना. आज त्यांची आई आणि हे दोघेच आहेत. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असतानाही त्या कलेचा सुद्धा त्यांनी चांगला सदुपयोग केला आहे. त्यांचे 2 डान्स क्लासेस आहे, शिर्डी आणि कोपरगाव या ठिकाणी. त्याच्यातून ते अर्निंग करतात आणि इतर वेळेस ते रॅप पण बनवतात. म्हणजे बघा, आपली कला पण जोपासतात. तर सर, तुम्ही म्हटलं की तुम्ही क्लासेस घेतात, डान्स क्लासेस वगैरे घेतात, म्हणजे तुम्ही डान्स कोरिओग्राफर आहात, टीचर आहात. तर याचं प्रशिक्षण तुम्ही कुठे घेतलंय? तर मी याचं शिक्षण मुंबईला घेतलं होतं. मुंबई द किंग्स डान्स स्टुडिओला. मी तिथे डान्सचा डिप्लोमा कम्प्लीट केला आहे. आणि मला त्याचा बेस्ट स्टुडंटची ट्रॉफी वगैरे पण, अवॉर्ड पण भेटलाय मला त्याचा, त्या क्लासमध्ये. वा आणि खूप वा सारे वर्कशॉप वगैरे पण मी करत असतो. वा वा, छान छान. तर माझ्या आईचा खूप जास्त सपोर्ट आहे आता मला या कामासाठी. आणि तर माझ्या आईसाठी पण मी एक सॉन्ग लिहिलंय. ते सॉन्ग पण लवकरच येईल. तर त्याची एक छोटीशी लाईन आहे, मी ती बोलतो. माझ्या आईसाठी मला आता दटून लढायचं, माझ्या आईचं स्वप्न मला पूर्ण करायचं, ही दुनिया माझ्याकडे बघत राहील, माझ्या आईच्या चेहऱ्यावर मला हसूच बघायचं. वा वा, छान छान. बघा मित्रांनो, यांनी
त्यांच्या आईसाठी सुद्धा रॅप लिहिलेला आहे. यावरून कळतं की आई आणि मुलाचं प्रेम किती मोठं असेल. निश्चितच आमच्या शुभेच्छा आहे की तुम्ही आईवरचा रॅप बनवावा. माझा आपल्यासाठी पुढील प्रश्न हा होता की बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये काही गमती जमती होतात. हो तसं तुमचे जे 3 रॅप सॉन्ग आलेले आहे त्यापैकी कुठल्याही एका रॅप सॉन्ग मध्ये म्हणा काही अशा गमती जमती झाल्यात का? हो झालंय. एकच माझा याच्या आधीचा जो सॉन्ग आहे नशात बंड ते सॉन्ग, तर त्याचं आम्ही शूट एक बस स्टँड पाशी करत होतो आमच्या गावाच्या. तर तिथंच म्हणजे त्यामध्ये मी पूर्ण असं हे दाखवलंय की नशाचं म्हणजे नाही का जे नशे वगैरे करता, सिगरेट वगैरे पिता, हे चिलम वगैरे पिता. तर त्याचाच एक जणाचा शूट घेत होतो आम्ही तिथं. तो चिलम शूट करत म्हणजे प्यायचा त्याचा शूट घेत होतो आम्ही. मग त्यामध्ये पोलीस वगैरे आले, त्याला घेऊन गेले. त्यानंतर त्याला पोलिसांनी तिथून उचलून नेलं. मग आम्ही तिथं गेलो, पोलिसांना सांगितलं की हा असा असा आमचा प्रोजेक्ट होता, हा शूट होता. मग त्यांनी पण सहकार्य केलं आणि मग त्याला सोडलं आम्ही तिथं. वा 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 वा. पहा मित्रांनो, शूटिंग करताना असंख्य गमती जमती होतात, त्यातली ही एक गंमत त्यांची. हरकत नाही. तर माझा पुढील प्रश्न आपल्यासाठी असा असेल की तुमचे आगामी भविष्यामध्ये येणारे प्रोजेक्ट कोणते? येणार आहे अजून माझे 2-3 रॅप सॉन्ग येणार आहे. एक तर माझ्या आईवरचा जो की माझा सगळ्यात बेस्ट माझा रॅप राहणार आहे आणि तो तर खूप मोठा म्हणजे माझा प्रोजेक्ट राहणार आहे. आणि बाकीचे पण येणार आहे, ते सस्पेन्स आहे. अच्छा. तर लवकरच ते येतील. तुम्ही कनेक्ट राहा माझ्यासोबत इंस्टाग्राम, युट्यूबला. आणि खूप मस्त प्रोजेक्ट येणार आहे माझा नेक्स्ट. सर, मी नेहमी इथे येणाऱ्या पाहुण्यांना एक कॉमन प्रश्न विचारत असतो. तोच प्रश्न तुम्हाला पण विचारतो की तुम्ही आज MS-17 हुडे या रॅप सॉन्गवर इतके गाजलात, इतकं तुमचं नाव झालं, तुम्हाला असंख्य स्ट्रगल करावं लागला, तुम्हाला असंख्य अडचणी आल्यात, पण तरी त्या अडचणीवर तुम्ही मात करून आज सक्सेस मिळवलं. या क्षेत्रात नवोदित येणाऱ्या कलाकारांसाठी काय सूचना असेल? सूचना एकच आहे, जर तुम्ही कला क्षेत्र कुठलंही निवडताय, त्या गोष्ट एकदम मन लावून करा. त्या गोष्टीसाठी वेळ द्या आणि ती गोष्ट लगेच नाही भेटत. फक्त तुम्ही मन लावून करा. तुम्ही लोक काय बोलता तुम्ही त्याचा विचार बिलकुल करू नका. कारण लोकांचा जर विचार केला तर तुम्ही ती गोष्ट पुढे घेऊन नाही जाऊ शकत. आता मी माझं जस्ट सांगतो, जेव्हा मी ही स्टार्टिंग केली होती, लोकांना वाटायचं की अरे हा काय एडेसाळे करतोय, हा डान्स वगैरे करतोय, नुसतं इकडे हा रॅप असे करतोय. बोलत पण असतील हो तुम्हाला लोकं. असे बोलायचे. तर पण मी त्याचा विचार नाही केला. मला एक स्वतःवर विश्वास होता आणि स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. मी ती गोष्ट कंटिन्यू करत राहिलो. आज जेव्हा माझं नाव होतंय तेव्हा तेच लोक बोलताय मला की अरे तू खूप छान करतोय, तू खूप भारी नाही का, अजून तू पुढे जाशील. तर तेच सांगाल, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, कंटिन्यू करत राहा. फक्त त्या गोष्टीला गिव्ह अप नका करू. त्याचं तुम्हाला फळ 100% भेटेल. तर मी अशा लोकांसाठी पण माझा एक रॅप लिहिलाय की जे फक्त बोलत असतात की अरे हा काय करतो, हे काय करतो. 4 लोक, आपण त्या 4 लोकांचा विचार करत असतो की आपण विचार करतो की 4 लोक काय म्हणतील. ते 4 लोक मिळून फक्त भांडणं लावतात. त्यांची लायकी काय, ते लायकी दावचा चल सोड. अशा लोकांचे कधी काही स्वप्नच नसतात. ते घरात बसून फक्त टीका करत असतात. अख्खी जिंदगी गेली तुमची निंदा करून. मारता मारता जा तुम्ही चांगले कर्म करून. जो पुढे चालला त्याला सपोर्ट करा. तुमच्यामधून काहीतरी तो वेगळं करतोय. माझ्या पॅनाने मी माझं अख्खं आयुष्य लिहितोय. वाह 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 वाह. बघा प्रेक्षकांना किती सुंदर त्यांनी रॅप बनवलेला आहे. जे टीकाकार आहेत, जे टीका करणारे, त्यांच्यावर सुद्धा रॅप केलाय, त्यांनाही नाही सोडलं यांनी. म्हणजे बघा मित्रांनो, पण एक सुंदर अशी गोष्ट त्यांनी सांगितली की आपल्या अवतीभोवती आपण कुठल्या क्षेत्रात काम करत असो, टीकाकार करणाऱ्यांचं कामच हे असतं, टीकाकार करणं. भरपूर टीकाकार तुम्हाला मिळतील. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, कुठे जा, तुम्हाला टीका करणारे लोक हे मिळतीलच. 4 लोक काय म्हणतील. आणि हा प्रश्न कधी तुम्हाला भेडसावत असेल तर त्याचं उत्तर एकच आहे की ते आपण आपल्या कार्यातून दाखवून द्यायचं. जसं सरांना टीका केली गेली, हे काय येडेजाळे करतो, हे कसले असे डान्स स्टेप आहे, हे कसे असे शब्द आहे, हा रॅप असा कसा. हे काम होण्यापूर्वी टीका होतेच, पण तेच काम आज उत्कृष्टपणे झालं. आज तो रॅप सॉन्ग इतका गाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता युट्यूबवर. तेच लोक आज त्यांची स्तुती करतात. म्हणजे टीकाकारांना जर आपल्याला उत्तर देत असेल ना, तर भांडण न करता आपण आपल्या कार्यावर फोकस करा आणि ते कार्य सक्सेस करून दाखवा.
हेच टीकाकार हे तुमचे स्तुती पाठक होतील. सर, मला तुम्हाला अजून एक असं विचारायचं आहे की रॅपला आपल्या ग्रामीण भागात जास्त पसंती का दिली जात नाही? आता रॅप तसं इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा गायले जातात आणि चांगल्या प्रकारे त्यांना सन्मानही मिळतो. मग आपल्याकडं काही लोकांना अजून रॅप का रुचत नाही? सर, रॅपचं असं आहे की बऱ्याचशा लोकांना अजून ती गोष्ट माहित नाही आपल्या इकडे, की रॅप वगैरे त्यांना असं वाटतं की म्हणजे हे फक्त एडे साळे, हे असं नाही का शिवी वगैरे देणं, हे असंच कल्चर आहे. पण नाही, रॅप हा एक माझ्यासाठी माझा आवाज आहे. माझी कला व्यक्त करण्याचा माझ्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. तर तेच रॅप म्हणजे फक्त शिवीगाळ करणं असं नसतं. रॅपमध्ये मी सोशल मेसेज, माझ्या आसपास काय चाललंय किंवा माझ्या लाईफमध्ये काय घडतंय ती गोष्ट मी रिअल रिअल स्टोरी माझी त्या रॅपमध्ये मी हे करत असतो. जसं की मी माझा फर्स्ट सॉन्ग इन्साब्दो, जे की एक सोशल मेसेज होता, मी त्याच्या ह्याच्यानी कोलकात्यामध्ये जे रेप वगैरे झाला होता मी त्यावर लिहिला होता. म्हणजे तिकडे झाला होता, मी इकडनं आवाज त्याचा हे केलं होतं कोपरगाव मधून. तर हे त्याला तुम्ही पॉझिटिव्ह घ्या. एक कल्चर येते, त्याला सपोर्ट करा आणि तरच आपलं गाव, आपलं सिटी मोठी होईल. आणि अजून एक माझा दुसरा रॅप आहे जो नशात भंड आहे. नशात भंड त्या सॉन्गचं नाव आहे. त्यामध्ये मी जे आपली तरुण पिढी जास्त व्यसनाधीन झाली, म्हणजे जास्तच त्या गोष्टीचे ॲडिक्ट्स वगैरे झाले, तर त्यासाठी पण मी तो रॅप लिहिला आहे. तुम्ही तो पण जाऊन बघा. तर असे पण आम्ही रॅप लिहितो. असं पण त्या रॅपचं कल्चर असतं, त्याच्या थ्रूने आम्ही आमचा काहीतरी मेसेज देऊ शकतो. तर तुम्ही त्याला सपोर्ट करा त्या गोष्टीला, आणि अजून आपलं गावाचं नाव, आपल्या पूर्ण याचं नाव मोठं होईल. आणि रॅपचं कसं आहे की एक कॅरेक्टर असतो, आम्ही ते कॅरेक्टर बघून आम्ही रायटिंग करत असतो तशी. मग कधी तो सोशल मुद्दा असतो, कधी ते लव्ह सॉन्ग असतं, कधी रावडी सॉन्ग असतो. तर हेच एक तुम्ही त्याला कला म्हणूनच बघितलं पाहिजे ती गोष्ट. जर त्याचं मॅसेज वगैरे असेल तर त्यामध्ये काय तुम्हाला घेता येईल चांगली गोष्ट, ती गोष्ट हे करा. जे एन्जॉयमेंटचे सॉन्ग आहे त्याला एन्जॉय करा. तर बघा मित्रांनो, किती छान माहिती दिली आहे त्यांनी की रॅप हा फक्त एकमेकाला शिवी देऊन एकमेकाचा कमीपणा दाखवणं हा रॅप नाहीये. त्यांचा रॅप असा आहे की त्यांनी दोन्हीही रॅप सॉन्ग मधून, एका पहिल्या रॅप सॉन्ग मध्ये त्यांनी सोशल मेसेज दिलेला आहे, कोलकाता येथील झालेल्या बलात्कारावर आधारित. दुसरा रॅप असा आहे की त्याच्यात त्यांनी जे व्यसनाधीन मुले आहेत झालेली, त्यांना त्याच्यातून परावृत्त कसं करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असे सोशल मेसेज देणारे रॅप सुद्धा असू शकतात. सरांसोबत आपली बरीचशी चर्चा झालेली आहे. सर, पुढील प्रश्न माझा तुमच्यासाठी हा आहे की आमच्या या कार्यक्रमात येऊन तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. तर सर, आपली पहिलीच भेट ही, तर मला तर खूप आवडला. म्हणजे आमच्यासारख्या अशा कलाकारांसाठी जी व्यक्त होण्यासाठी जागा तुम्ही निर्माण करून दिली ही, आणि तुम्ही डायरेक्टर पण आहे आणि हा कार्यक्रम पण तुम्ही कलाकारांसाठी घेताय, तर ही फार मोठी गोष्ट आहे. कारण तेच कलाकारांना हेच असतो की एक कुठेतरी प्लॅटफॉर्म कुठं भेटतो की ती गोष्ट व्यक्त करू शकतोय, नाही का. तर मला तर खूप आवडला, आणि असंच कामगिरी तुम्ही करत राहा. अजून कलाकारांना तुम्ही सपोर्ट कराल, मी अशी इच्छा बाळगतो. 100% 100%. अं, मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच हा आहे. कला कुठली असू द्या, तुम्ही बहुरूपी असाल, तुम्ही वासुदेव असाल, तुम्ही लोक कलावंत असाल, तुम्ही लावणी कलावंत असाल, तुम्ही कलाकार असाल, तंत्रज्ञ असाल, कॅमेरामॅन असाल, कोणी असो, त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागतच होणार आणि त्यांची ओळख जगाला होणार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कारण तुमची कला जगापर्यंत पोहोचली तरच तुमच्या कलेला महत्व असेल. जर ती तुम्ही फक्त घरामध्येच ठेवली तर त्याला महत्व राहणार नाही. तर सर, खूप बरं वाटलं तुमच्याशी चर्चा करून. हो सर, मला पण फार आनंद झाला तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तनुश्री मूव्हीज प्रेझेंट टी विथ स्टार या आमच्या संपूर्ण टीम कडून तुमचा एक छोटासा सत्कार करण्यात येतो. ही तुमच्या कलेची शुभेच्छा म्हणा किंवा कलेची दाद. धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद सरांना, त्यांनी इथं मला इन्व्हाइट केलं.
तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात अग्रगण्य कंपनी कालांश यांच्यातर्फे हे छोटस गिफ्ट. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते आपले कोपरगावचे लाडके अभिषेक राज रॅपर. असेच नवीन नवीन पाहुणे आपल्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत. चला तर आपण भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.